दुःखद बातमी आहे। पहिल्या पिढीतले शिवसैनिक आणि माजी खासदार मोहन रावले यांचं निधन झालंय। गोव्यामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला। शिवसेनेचे ते ज्येष्ठ नेते होते। पहिल्या पिढीतले शिवसैनिक म्हणून त्यांना ओळखलं जायचं। अखेरचा श्वास त्यांनी गोव्यात घेतला। 1991 ते 2004 या काळात दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून ते 5 वेळा निवडून आले होते। बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती। काही वर्षांपूर्वी त्यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला होता, पण त्यानंतर ते राष्ट्रवादीत गेले। परत ते काही दिवसांनी शिवसेनेत आले होते आणि त्यानंतर आपले प्रतिनिधी उदय जाधव जसे सांगत होते की ते पुन्हा सक्रिय होतील असं वाटले होतं, पण तसं झालं नाही। आपल्या सोबत आता आहेत शिवसेनेचे विद्यमान खासदार अरविंद सावंत। सावंतजी, आता अत्यंत दुःखद बातमी ही संपूर्ण शिवसेनेवरच कोसळलेली आहे। काय सांगाल तुम्ही मोहन रावले यांच्याबद्दल? की त्याचं निधन म्हणजे गेल्या आठवड्यात त्यांचा वाढदिवस झाला। आम्ही एकमेकाला शुभेच्छा दिल्या आणि गोव्यात आता त्यांचं निधन झाल्याची बातमी सकाळी 6:30 आली बापरे। काल परत बोललो आपण 5-6 वेळा ते सतत निवडून आले। मला आनंद असं वाटायचा की मी त्यांच्या प्रत्येक निवडणुकीला त्यांचा फॉर्म भरण्याचं काम माझ्याकडे असायचं आणि माझ्या हस्ताक्षरात त्यांचा फॉर्म भरला जायचा। ते इतकं जवळचं घट्ट नातं होतं। दरम्यान मधल्या काळात काही गोष्टी घडल्या। पुन्हा 2014ला लोकसभेचं उमेदवारी मला दिल्यानंतर मोहन रावले शिवसेनेत आले आणि त्या गिरगावातील सभेमध्ये त्यांचं पुनर्प्रवेश शिवसेनेत झाला। तेव्हा त्यांनी मारलेली घट्ट मिठी मी आयुष्यावर विसरू शकत नाही। आणि इतकं मनस्वी म्हणजे गिरणगावात रमलेला माणूस हा नुसतं रमला वाढला गिरणगावात आणि गिरणगाव तिथं प्रतिनिधित्व करत राहिले। गिरणी कामगारांच्या प्रश्नावर त्यांनी अनेकदा आंदोलन केलं, आंदोलनात स्वतः सक्रिय सहभाग घेतला, उपोषणं केली अनेक विषयांवर आणि सतत लोकांमध्ये मिसळणारे असं त्यांचं एक खास वैशिष्ट्य होतं। आणि अगदी नावा घेऊन हाक मारून प्रत्येकाला चौकशी करणं हे त्यांचं वैशिष्ट्य। असा शिवसेनेचा निष्ठावंत शिवसैनिक, वंदनीय शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे ते अतिशय जवळचे म्हणजे अंगरक्षक म्हणून ते सतत बरोबर असायचे साहेबांच्या। मग नंतर आता आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब त्यांच्या बालपणात ही सगळी मंडळी एकत्र खेळली बोललेली आहेत। इतकं जवळचं नातं, मातोश्रीचं त्यांच्याशी घट्ट नातं होतं। मावर त्यांचं प्रचंड प्रेम होतं आणि मा म्हणजे त्यांचा आधार होता सगळा। काय यांचं काय एखादं काय गेलं की मा त्यांना सांभाळून घेणे त्यांना अगदी विश्वास होता। असे मोहन रावले आणि एक मनस्वी माणूस हो। वाईट वाटतं, खूपच दुःख झाले सकाळीच बातमी आल्यानंतर। एक चांगला शिवसैनिक हरपला। परळचा नवरात्र उत्सव जो शिवसेनेच्या शाखेच्या वतीनं होतो तो त्याला चांगलं वैभव देण्याचं काम मोहन रावलेंनी केलं। सावंतजी, हेच विचारायचं की परळ भागातला त्यांचा जन्म होता। परळ भागात आधी कम्युनिस्टांचं वर्चस्व होतं, पण नंतर मात्र शिवसेनेचा प्रभाव तिथे वाढला आणि यामध्ये रावले यांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली होती। त्याबद्दल काय सांगाल? ते परळचं एक म्हणजे साहेब म्हणायचे छातीचा कोट आहे माझ्या असं म्हणायचे। परळची ही सगळी एक मोठी म्हणजे माझं तेव्हा मी थोडंसं लहान होतो यांच्यापेक्षा 5-10। तेव्हा शाळेत जाताना आम्ही यांना पाहायचो। मग मोहन रावले असतील, ते बटवार असतील, नायडू असतील, तो तोडणकर असेल, हे सगळेजण त्या परळच्या त्या इराणी हॉटेल जवळ उभे असायचे संध्याकाळचे। आणि चव्हाण असेल, वासू, ही सगळी एक मोठी अशी वेगळीच म्हणजे जीवावर उदार होऊन शिवसेनेचं काम करायला तयार असते। उदय परब असतील, हे सगळेजण एकत्र असायचे त्यावेळेला। म्हणून हे सगळेजण म्हणजे तसं छातीचा कोट होता साहेबांचा, सुरक्षा कवच होतं साहेबांचा। याची वेगळी माणसं होती, त्यातले मोहन रावले आहेत। त्यांचं जाणं चटका लावून जाणं आहे, लक्षात ठेवायचं असं आहे ते। अगदी सावंतजी, दक्षिण मुंबई सारख्या मतदारसंघातून 5 वेळा खासदार म्हणून ते निवडून आले होते। अत्यंत लोकप्रिय होते मतदारसंघामध्ये। परळ असेल किंवा दक्षिण मुंबई हा मतदारसंघ असेल, त्याबद्दल काय सांगाल? दक्षिण मुंबई नव्हता तो दक्षिण मध्य मुंबई होता। आताच्या दक्षिण मुंबईमध्ये 2 खासदार निवडून येत असत त्यावेळेला। इकडे मोहन रावले, तिकडे जयवंतीबेन मेहता किंवा मग देवरा, म्हणजे असं ते इकडे होत होतं गिरगाव भागात। ते असे 2 लोकसभा मतदारसंघ होते। त्यामुळे वरळी, शिवडी आणि साधारण भायखळा एवढ्या तिघांचा हा मतदारसंघ होता। त्याचं नाव होतं दक्षिण मध्य मुंबई।
आणि मोहन रावले अतिशय म्हणजे गिरणी कामगारांचीच वस्ती सगळी, गिरण गावच म्हटलं जातं याला. आणि त्यामुळे मोहन रावल्यांचं आणि त्यांचं नातं अतिशय वेगळं होतं. म्हणून शकतात ते रमणारा आहे, लोकांमध्ये रमणारा माणूस होता. आणि त्यांच्यात त्यावेळेचा काळ होता वेगळा, कामाची पद्धत वेगळी होती, मीडिया नव्हता, त्यामुळे भरपूर लोकांना वेळ मिळत असे आणि बोललं जात असे. ते सगळ्या कार्यक्रमामध्ये त्याचं वैशिष्ट्य होतं. त्या सगळ्या त्यांना निमंत्रण पूजांची वरी मिळाली तर ते जाणार म्हणजे जाणार, रात्री 2 वाजता जाणार, 2:30 वाजता लोक झोपलेली असतील तेव्हा मोहन पोहोचणार, पण पोहोचणार आणि सांगणार तुमच्या पूजेला आलो मी. असं त्यांचं ते वेगळं पद्धत होती कामाची. त्या बाबतीत त्यांचं नातं एकदम घट्ट होतं लोकांची. आणि म्हणूनच एकदा ते 150 मतांनी निवडून आले, पण दुसऱ्यांदा देताना साहेब मला आठवण आहे अजूनही, तेव्हा बरेच जण म्हणाले की आता नाही दिलं पाहिजे. त्यामुळे सगळी मला मोठ्या साहेबांनी बोलवलं होतं. म्हटलं काय, म्हटलं नाही साहेब तो निवडून 50,000 निवडून येईल बघा. आणि 50,000 मतांनी ते निवडून आले होते. ही एक छोट्या छोट्या आठवणी आहेत. तेव्हा मोठ्या साहेबांनी मला खूप कसं काय काढला होता आकडा, म्हटलं तो लोकांमध्ये पॉप्युलर होता आणि म्हणून ते निवडून येतील असं मला स्वतःला विश्वास वाटायचा. ते आज आपल्या सोबत नाहीत. आता गेल्या आठवड्यात बोललो त्यांच्याशी, असं मधून मधून सारखं बोलणं व्हायचं केव्हा ना केव्हा तरी, काहीतरी सूचना करायचे, काही वेळा काही कामं सांगायचे. अगदी सावंतजी, खरंच शिवसेनेचं खूप चांगला मित्र हरपला याचंही एक मोठं दुःख आहे मला. अगदी सावंतजी, खूप खूप धन्यवाद, तुम्ही या सगळ्या आठवणी आमच्याबरोबर शेअर केल्या यासाठी. अगदी परळ भागातला हा माणूस होता आणि 5 वेळा दक्षिण मध्य मुंबईतून निवडून आले, पण लोकप्रिय नेते होते मोहन रावले आणि पहिल्या पिढीचे शिवसैनिक. गिरण गावामध्ये भरपूर काम केलं होतं, गिरणी कामगारांसाठी त्यांनी काम केलं होतं. लोकांमधला नेता म्हणून मोहन रावले यांची ओळख होती.